अहमदाबाद मार्गावर पालघरमध्ये भीषण अपघात. लोकमत न्यूज नेटवर्क. कासा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. डहाणू तालुक्यातील धानिवरी खडकीपाडा येथे सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडीचा ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये जवळपास कर्जाळी वऱ्हाडी होते. अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातात एक दुचाकी देखील चिरडली गेली. डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून हे वऱ्हाड निघाले होते. अपघातातील जखमींना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून यामधील गंभीर जखमींना धुंगलवाडी येथील वेदांत आणि गुजरातमधील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मृतांमध्ये 5 महिला, सुरेश लाखात, पांडू लाखात, करू लाखात, सुनील दांडेकर, चिरमा कुन्हाळा, नमिता दांडेकर, सारिका लाखात, आयुष लाखात, वंदना तवरी, सलोनी तवरी, अजय आहाडी, रियांशी लाखात, सागर शिंदे यांचा मृतांचा समावेश आहे. कंटेनर खाली सापडून अनेक वऱ्हाडी जखमी. कंटेनर मुंबईहून येत होता त्यावेळी या कंटेनरची ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कंटेनरचा पुढील भाग वेगळा होऊन ट्रकवर पडला. त्यामुळे वऱ्हाडी कंटेनर खाली सापडले व गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर योग्य उपचार केले जातील असे पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी सांगितले. आनंदाचे वातावरण क्षणार्धात दुःखात बदलले. साखरपुडा असल्यामुळे ट्रकमधील वऱ्हाडी मंडळीमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र अपघातानंतर हे वातावरण क्षणार्धात दुःखात बदलले. ट्रक झाल्यामुळे किंकाऱ्या आणि आक्रोश तसेच रडण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या काही जणांनी धावून बचावासाठी प्रयत्न केले. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत. मुख्यमंत्री. अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ही घटना ऐकून अतिशय दुःख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे. जिल्हा प्रशासनाशी मी सातत्याने संपर्कात आहे. पोलीस अधीक्षक हे स्वतः घटनास्थळी होते. तेथील बचाव कार्य पूर्ण झाले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.